कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्याच्या सोहळ्यावरून आता बरीच चर्चा सुरू झाली आहे। कीर्तनातून लग्नातील अनावश्यक खर्चावर टीका करणारे इंदोरीकर महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी करत असल्याचा गंभीर आरोप मुंबई डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी केला। या सगळ्या वादावरून इंदोरीकर महाराज यांनी कार्यक्रमातच स्पष्टीकरण दिलं। मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चामुळे टीका होत असली तरी त्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा टाळला असंही त्यांनी म्हटलंय। तर हे संपूर्ण प्रकरण आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे गेल्या 2 दशकांपासून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात। समाजातील वाईट रूढी, परंपरा, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा तसंच तरुणांमधील गुन्हेगारी वृत्तीवर ते नेहमी भाष्य करत असतात। त्यांच्या कीर्तनामध्ये विनोदी शैली आणि थेट भाष्य यामुळे ते महाराष्ट्रभर ओळखले जातात। दुसरीकडे बघितलं तर त्यांच्या काही विधानांवरून वेळोवेळी ते वाद सुद्धा निर्माण होतात। पण आता ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। कारण कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी मुलगी ज्ञानेश्वरीचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथे वसंत लॉन्स मध्ये मोठ्या थाटामाटात केला। या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मात्र साखरपुड्यातील खर्चावरून इंदोरीकर महाराजांवर आता टीका केल्या जात आहेत। लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचं लग्न मोठ्या थाटामाटात करू नका। लग्न साध्या पद्धतीने करा। साध्या पद्धतीने लग्न केलं तरी मुलं होतातच, असा सल्ला इंदोरीकर महाराज नेहमी आपल्या कीर्तनातून देत असतात। दुसरीकडे दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदोरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात, अशी टीका मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे। जर साखरपुड्यातच एवढा खर्च झाला असेल तर लग्न समारंभात नक्कीच करोडो रुपयांची उधळपट्टी होईल। समाजाला कीर्तनातून उपदेश करताना आपण आपलं एक बोलता परंतु त्याचा जीवनात अवलंब करत नाही, याचा खेद वारकरी संप्रदायाला आहे। निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर संप्रदायाला नक्कीच अभिमान वाटला असता, असंही सुभाष तळेकर यांनी म्हटलंय। मात्र इंदोरीकर महाराज यांना अशा प्रकारची टीका होणार हे माहिती असल्याने त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं। 20 वर्ष लोकांनी नावं ठेवली, तेच सहन करत आलो, पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही, असा बदल करायचं ठरवलंय। करायचा तर सगळ्यांचा, नाहीतर एकाचाही नाही। एवढ्या मोठ्या पद्धतीनं साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो। बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे। जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीनं ठेवलं, चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही। त्याच्यासाठी 8 दिवस वाद केला, पण जेवण महाराष्ट्रीयनच ठेवलं। जेवण वाढणाऱ्यांचा ड्रेस सुद्धा वारकऱ्यासारखा ठेवला। सगळ्यांना समान वागणूक दिली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुर्ची नाही, फक्त ज्याला आजार आहे त्यानंच खुर्चीवर बसायचं। वारकरी संप्रदायानं जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं। कोणाला कमी पाहिलं नाही, कोणाची स्तुती केली नाही, कोणाची निंदा केली नाही। मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादानं इथपर्यंत पोहोचलोय, असं स्पष्टीकरण इंदोरीकर महाराज यांनी दिलंय। या साखरपुड्यात एसी हॉल, रथामधून एंट्री, सोन्याचे दागदागिने आणि लग्नालाही लाजवेल असा शाही थाट पार पडला असून इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा साहिल चिलप याच्याशी झाला असून तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येणेरे गावचा रहिवासी आहे आणि सध्या तो नवी मुंबईत व्यवसायानिमित्त राहतो। साहिल चिलप याचा वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्याच्याकडे शेकडो वाहनं सुद्धा आहेत। तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? इंदोरीकर महाराजांचा हा सोहळ्याबाबतचा निर्णय खरोखर योग्य होता का? कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।